नमस्कार विद्यार्थी मित्रो, पुढचा भाग जो लॉज ऑफ मोशन मधला आहे तो आज आपण पाहणार आहोत. आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये रेस्ट मीन्स व्हॉट हे पाहिलं, त्यानंतर मोशन या ठिकाणी पाहिलं. आज आपण पाहणार आहोत फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर फ्रेम ऑफ रेफरन्स हा जो फिजिकल कन्सेप्ट आहे तो समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी एक साधं उदाहरण देता येईल की तुम्ही बस स्टँडवर उभे आहात आणि वेन यू आर स्टँडिंग ऑन द बस स्टँड इन द बस स्टँड अँड ऑन प्लॅटफॉर्म, देन बस इज मुव्हिंग टुवर्ड्स आर अवे फ्रॉम यू. देन इथं या ठिकाणी काय होतं नेमकं, ज्या वेळेला तुम्ही म्हणता की बस तुमच्याकडे येते किंवा बस तुमच्यापासून दूर जाते, जिथं तुम्ही उभारलेला आहात तिथून, आणि मग या ठिकाणी तुम्ही स्थिर आहात आणि बस या ठिकाणी गतीमध्ये. मीन्स मोशन इट इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इट इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. मीन्स when in order to describe the motion some reference is necessary, and that reference is here in case of you, platform is the reference, and that is nothing but frame of reference. म्हणजे ज्याचा तुम्ही संदर्भ घेता गती स्पष्ट करत असताना तो या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून उपयोग पडतो. साधं या ठिकाणी हा कन्सेप्ट आहे. हे उलटही होऊ शकतं की बस या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्स होऊ शकते, तुमच्याकडं येते बस आणि तुम्ही या ठिकाणी उलटही होऊ शकतं. तर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय या ठिकाणी व्हॉट इज फ्रेम ऑफ रेफरन्स. तर फ्रेम ऑफ रेफरन्स इट इज necessary to describe motion, and motion is the relative concept. पण पहिली गोष्ट काय आहे, मोशन इज अ रिलेटिव्ह. मोशन इज रिलेटिव्ह. हा रिलेटिव्ह कोणामध्ये आहे तर प्लॅटफॉर्म आणि बस याच्यामध्ये ही रिलेटिव्ह संकल्पना आहे. and in order to describe motion some reference is necessary, and that is nothing but frame of reference, and here platform is the frame of reference. ठीक आहे, हा झाला फ्रेम ऑफ रेफरन्स. आता त्यानंतर आपण या ठिकाणी ज्या वेळेला आपण फिगरच्या बाबतीमध्ये विचार करतो, ज्योमेट्रिकली आपल्याला या ठिकाणी काय एक्सप्लेन करायचं आहे, तर आपण या ठिकाणी कोऑर्डिनेट सिस्टीम विचार घेतो, 2 डायमेन्शनल किंवा या ठिकाणी 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम विचार घेतो, and that is the frame of reference also. Means coordinate system which is used to describe the motion, and that is the frame of reference. Any coordinate system, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असेल, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असेल, या ज्या काही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ज्या आपण रेफरन्स म्हणून उपयोगात आणतो मोशन स्पष्ट करण्यासाठी, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणूया, फ्रेम ऑफ रेफरन्स. आता यानंतर आपल्याला पुढे पाहिजे, साधा भाग या ठिकाणी सांगितला होता, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज व्हॉट. In the frame of reference, Newton's first laws of motion is valid. Then that frame of reference is called as a inertial frame of reference. In this inertial frame of reference, that reference is in a state of rest or moving with constant velocity. Then that frame of reference is a inertial frame of reference. मी काय म्हणतो पहा, inertial frame of reference म्हणजे काय, inertial frame of reference. तर या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स समजून घेत असताना आपण काय म्हणतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज व्हॅलिड इन दिस फ्रेम ऑफ रेफरन्स. न्यूटनचा पहिला गतीविषयक जो नियम आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज व्हॅलिड इन दिस व्हॅलिड. त्यानंतर पुढे काय म्हणलं की तो जो फ्रेम ऑफ रेफरन्स आहे हा रेस्ट असला पाहिजे किंवा या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्स आयदर रेस्ट किंवा या ठिकाणी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी, दॅट इज अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. पहा या ठिकाणी आपण सुरुवातीला ओनली फ्रेम ऑफ रेफरन्स पाहिजे, त्यानंतर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये हा भाग महत्वाचा आहे की जर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन या ठिकाणी ओबे केले जाते. दुसरा जो आहे की फ्रेम ऑफ रेफरन्स असे की जे स्थिर असू शकतं किंवा स्थिर गतीमध्ये असेल
ते म्हणजे जे आहे ते या ठिकाणी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मग या ठिकाणी पहा, आपण बस आणि बस स्टँडच्या बाबतीमध्ये विचार केला तर बस स्टँड हे फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला बस एका स्थिर वेगाने पुढे जात असेल तर ती बस सुद्धा या ठिकाणी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे. आता यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं? नॉन इनर्शियल त्याला दुसरा शब्द आहे ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. इन अ नॉन इनर्शियल किंवा या ठिकाणी काय म्हणता येईल ऑर ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल किंवा या ठिकाणी ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. आता यामध्ये काय सांगता येईल? फ्रेम ऑफ रेफरन्स which is in a variable velocity means there is a acceleration, means there is in accelerating motion, that is a non inertial frame of reference or accelerated frame of reference. पहा, हे उदाहरण समजून घेत असताना आपण जर या ठिकाणी पाहिलं की आपण एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्याला आपण एक स्ट्रिंग फिक्स केली, मीन्स ऑब्जेक्ट इज टाइड टू द स्ट्रिंग अँड देन इट मूव्स इन हॉरिझॉन्टल सर्कल, देन ऑब्जेक्ट गोज इन अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स और एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. हे पहा या ठिकाणी मी हे उदाहरण इथं मला दाखवतोय की आपण एक वर्तुळाकार गती विचार करतोय की हा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट दोरीला बांधलेला आहे आणि तो मी या ठिकाणी वर्तुळाकार फिरवतोय. इथं काय होतं? वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंजेस. मीन्स हा ऑब्जेक्ट इथं असताना जी वेलॉसिटी आहे ती अशा पद्धतीची आहे, इथं असताना वेलॉसिटी अशी आहे. मीन्स वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंजेस अँड ड्यू टू चेंज इन वेलॉसिटी there is a acceleration, means this object is an accelerated frame of reference or a non inertial frame of reference. हे या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. आता दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सच्या बाबतीमध्ये पहा, तुम्ही कारमधून प्रवास करताय, कारच्या काचा बंद आहे, कार स्थिर आहे आणि तुम्ही त्या कारच्या आतल्या सरफेसला म्हणजे छताला एक पेंडुलम या ठिकाणी अशा पद्धतीनं सस्पेंड केलेला आहे. काय होतं की ज्या वेळेला गाडी स्थिर आहे त्यावेळेला ही स्प्रिंग जी आहे इट इज इन अ नॉर्मली आहे, मात्र ज्या वेळेला गाडी थोडीशी म्हणजे जेव्हा स्टार्ट होते, मीन्स या ठिकाणी काय होतं, ही जी काही स्प्रिंग आहे ती स्प्रिंग या ठिकाणी अशा पद्धतीनं काय होते, तिरकस होते. हे जे काही आहे हे काय होतं या ठिकाणी इन केस ऑफ कार व्हेन दॅट कार इज इन अ रेस्ट पोझिशन, then the string is normally or vertically, and when the car starts, means car goes in a accelerating frame of reference or non inertial frame of reference. का तर कारचा वेग सुरुवातीला 0 होता आणि कार स्टार्ट झाली म्हणजे ऍक्सेलरेशन निर्माण झालं आणि त्यामुळे हा जो काही ऑब्जेक्ट आहे गोज इन अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मीन्स this happens due to acceleration of the car, and that's why we say car is in a accelerating frame of reference or non inertial frame of reference. हा भाग झाला. आता आपण इथपर्यंत काय पाहिलं पहा, व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हे पाहिलं पहा. आता हे नंतर आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचं आहे, हे आणखी विस्ताराने आपण पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय रियल फोर्सेस. रियल फोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन रियल फोर्स कशाला म्हणायचं हे पहा. रियल फोर्स मीन्स व्हॉट, फोर्स अराइजेस ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट, दॅट फोर्स इज कॉल्ड एज अ रियल फोर्स. दोन वस्तूच्या इंटरॅक्शन मुळे निर्माण होणारा जो काही फोर्स आहे दॅट फोर्स इज कॉल्ड एज अ रियल फोर्स. आणि हे जे काही रियल फोर्सेस आहेत, देयर आर 4 टाइप्स ऑफ रियल फोर्सेस. There are 4 types of real forces. फर्स्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपण पाहत असताना हा काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं आपण काय म्हणलं, रियल फोर्स म्हणजे काय, फोर्स अराइजेस ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स, दॅट फोर्स इज कॉल्ड एज अ रियल फोर्स. अँड रियल फोर्सेस, real force are 4 types of real forces, and that first one is a gravitational force. It arises due to interaction between the objects. आता इथं आपण या ठिकाणी पाहणार आहोत, here we consider 2 objects
and the force between two objects is proportional. हा जो काही फोर्स आहे तो कसा आहे? is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. इथं आपण या ठिकाणी पहा दिस इज अर्थ आणि अर्थच्या बाबतीमध्ये कॅपिटल एम इट इज द मास ऑफ अर्थ अँड कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द अर्थ. आणि यामध्ये इथं आपण या ठिकाणी त्याच्यावरती या ठिकाणी जर तुम्ही उभे आहात तर तुमचं जे काही मास आहे ते स्मॉल एम आहे आणि डिस्टन्स बिटवीन यू अँड द अर्थ हे काय असणार आहे? कॅपिटल आर आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय सांगतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. हियर ऑब्जेक्ट मीन्स अर्थ अँड यू जो पर्सन आहे ती. आणि मग तो काय आहे? तर इट इज अ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजेच कॅपिटल एम इज द मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम इज द मास ऑफ द पर्सन अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. That is the radius of the earth is the distance between person and earth. हे जे काय असणार आहे हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बिटवीन पर्सन अँड अर्थ. आणि मग इथं जर आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यायचा झाला तो म्हणजे या ठिकाणी कॅपिटल जी जो आहे तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि त्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटलाच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची जी काही किंमत आहे ती 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर या ठिकाणी त्या कॅपिटल जी ची किंमत आहे. पहा कॅपिटल जी जो आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची जी काही किंमत आहे ती अशा पद्धतीने आहे. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा हे जे मी सांगितलं यामध्ये पहा हे जे आहे तर मी असं लिहितो W दॅट इज वेट अँड वेट इज इक्वल टू weight of the person capital G capital M small m divided by R. This is the gravitational force between earth and the person and that gravitational force is there is equal and opposite force and that is nothing but weight and that is equal to mg. M is mass of that person and g is the acceleration due to gravity. आता ही दोन इक्वेशन जेव्हा तुम्ही इक्वेट कराल त्यावेळेला या ठिकाणी कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू mg असं रिलेशन आहे. हे स्मॉल एम कॅन्सल करता येईल आणि g मीन्स acceleration due to gravity ची जी काही किंमत आहे ते आपल्याला या ठिकाणी g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर असे मिळेल. पहा हे जे काय आहे acceleration due to gravity. अर्थात या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू सुद्धा डिटरमाइन करता येईल. ती कशी करता येईल तर ग्रॅव्हिटेशनल acceleration due to gravity जी काही आहे ती व्हॅल्यू जी पहा स्मॉल g इट इज इक्वल टू 6.67 into 10⁻11 into कॅपिटल m जो आहे तो 5.98 into 10 raised to 24 divided by 6.4 into 10 raised to 6 हे या ठिकाणी त्याचा स्क्वेअर असणार आहे. आणि ही जी काही व्हॅल्यू आहे आपण जर काढली तर ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू येणार आहे. अर्थात आपण जर या ठिकाणी या कॅपिटल जी च्या बाबतीमध्ये पाहिलं तर कॅपिटल जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची जे काही डायमेन्शन आहे जे आपण फर्स्ट चॅप्टरच्या अनुषंगाने या ठिकाणी पाहणार आहोत तसं F इज इक्वल टू G m अपॉन r स्क्वेअर मीन्स कॅपिटल G इज इक्वल टू Fr स्क्वेअर डिवाइडेड बाय कॅपिटल M स्मॉल m. आता याचं जर डायमेन्शन काढत असताना फोर्सचं डायमेन्शन या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे m1 l1 t-2. कॅपिटल R मीन्स डिस्टन्स आहे तो m0 l1 t0 आहे आणि स्मॉल m कॅपिटल M स्मॉल m मीन्स m2 कारण वर्ग होईल तो l0 t0. याचा सगळं आपण जर इथं उपयोग केला तर कॅपिटल जी ची जी काही डायमेन्शनल फॉर्म्युला येणार आहे तो काय येईल पहा बरं हा m1 l1 t-2 हा फोर्सचा त्यानंतर r स्क्वेअर म्हणजे l2 येईल डिवाइडेड बाय या ठिकाणी हे m2 म्हणजेच काय होईल पहा m हे वरती गेला तर -1 l3 आणि t-2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट g. हे अशा पद्धतीने या ठिकाणी व्हॅल्यू g ची मिळेल. ओके धन्यवाद.